वाशिममधील पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी केलंय। ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेलं नाही त्यांनी आधार कार्डसह जवळच्या सीएमसी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर इथं जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी। प्रमाणीकरण प्रलंबित राहिल्यास कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक कार्यवाही करण्याचं आवाहन करण्यात आलंय। नमस्कार। आज मी आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी आवाहन करीत आहे। महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविली आहे। या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पोहोचवणं हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की वेळ न दडवता आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आवश्यक पडताळणी, नोंदणी आणि अंगठा प्रमाणीकरण बायोमेट्रिक करून घ्या। आपल्या एका छोट्याशा प्रक्रियेमुळे शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे। कोणत्याही पात्र शेतकरी केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा विलंबामुळे लाभापासून वंचित राहू नये। प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, सहकारी संस्था, बँका आणि प्रशासनाने याच्यासाठी पुढाकार घ्यावा असे मी आवाहन करतो। शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे। शेतकरी सक्षम झाला तर गाव सक्षम होईल, गाव सक्षम झाले तर महाराष्ट्र सक्षम होईल आणि महाराष्ट्र सक्षम झाला तर देश अधिक बळकट होईल। माझी प्रत्येक शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आजच सेतू सुविधा केंद्रावर जा, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा आणि शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्या। तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजारच्या शेतकऱ्यांना याची माहिती द्या। आपल्या हक्काचा लाभ आपण नक्कीच मिळवूया। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।